मला एक अंदाज सांगा काय इथं मला बियाणं किती लागलं असेल गव्हाचं, तुमचा अनुभव सांगा. 6 किलो 20 किलो अविनाश चालते 5 किलो. हा तर माहित आहे म्हणून सांगू नका, चुकीचं करू नका, कारण माहित आहे का आपल्या डोक्यातली ती कल्पना निघली पाहिजे. इथं तुम्हाला सरासरी 20 किलो बियाणं आहे असं सगळं म्हणायला वाटते, बरोबर आहे. पारंपरिकच्या हिशोबाने इथं फक्त बियाणं लागलं 5 किलो. बाहेरची 48 तास आहे, एका ठिकाणी 5 बिया आहे, बरोबर. आता एका ठिकाणी तुम्ही एखादी जण हे मुदत त्याचं फुटवे आणि गहू किती होते ते होईल. एकदा 10 किलो युरिया फेकला आहे, याच्या पलीकडे खर्च नाही. रासायनिक बंद झालं साहेब या पिकाले, फक्त पराठीला 25 सोडा 1 सोडा 4 5 दुनी 10 जरी झाले तरी उत्पन्न वाढते की नाही, आणि पीक तुम्ही ठरवू शकता. आणि हे टोकन पद्धतीने गहू म्हणजे का लावला माहिती आहे, मी गहू लावत नाही, पण महत्वाचा मुद्दा असा आहे का आपल्याला माहिती आहे का आपण पेरण्यावर जास्त दाट पेरण्यावर जास्त जोर देतो. सांगा याच्यात काही गव्हातला काही प्रश्न आहे का? पाणी कशाने दिलं साहेब? पाणी दिले स्प्रिंकलरनं, शेवटचं एक पाणी दिले हे दांडार सऱ्यानं 5 पाणी लागले. अंतर 6 इंच. कोणतं टोकन? 2 झाडाचं अंतर 5.5 इंच. 12 दात्याचं जे टोकन यंत्र आहे त्याचं 6 इंचाचं अंतर येत नाही, ते येते फक्त 5.5 इंचाचं. आणि बेड किती आहे? 5 फूट आहे का तुम्हाला सांगितलं तिथून 5 फुटाचा फूट. एका दात्यावर 5 दाणे पडले. एका दात्यावर 5 मोजू 4 लाईन मारले. 4 लाईन मारले. हा पीक पद्धत बदली. आणि हे पेटवाचं ना, आता पाय आपण काढलं ना तर याले टोबाच्याच दिवशी इथे यायचं. तुम्ही हार्वेस्टरनं जरी काढला तरी टोबाच्याच दिवशी वावरात जायचं, मधात जाऊन डब्बीची काडी लावायची नाही. हार्वेस्टरनं दाणं फुटत नाही का जेवण? नाही फुटत. जर फुटले तुम्हाला नाही फुटत नाही. त्याच्या अगोदरच पहा आपला हाडंबा ट्रॅक्टर फिरत आहे. एक फक्त सोयाबीन पिकावर हार्वेस्टर घालायचं नाही, मग तुम्ही चण्यावरही घालू शकता आणि तुम्ही याच्यावर